तर एक अजून महत्त्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे संगमनेर येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे आणि नाशिक पुणे महामार्गावर हा अपघात झालाय। स्विफ्ट कार आणि ट्रकचा हा भीषण अपघात आहे आणि हा अपघात एवढा भीषण होता की या 2 जण ठार झालेत तर 4 जण जखमी झालेत। मालपाणी गोडाऊन जवळ ही घटना घडलेली आहे आणि ट्रकला स्विफ्टची पाठीमागून धडक बसली आहे। स्विफ्ट मधील सर्वजण नाशिकचे रहिवासी आहेत आणि आपण या गाडीची अवस्था बघू शकतो की या गाडीने पाठीमागून या ट्रकला धडक दिली आणि कशा प्रकारे या गाडीचा अक्षरशः चेंगरलेली आहे ही गाडी। याविषयी अधिक अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर यांच्याकडून। मनोज, काय सांगाल, हा अपघात जो आहे तो कधी घडला? ऋषली, हा अपघात जो आहे तो सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडलेला आहे आणि या अपघाताची भीषणता इतकी दिसून येते की ती जी कार आहे ती पाठीमागून धडकल्यानंतर तिचे पूर्ण तुकडे तुकडे झाले आणि कारमधील जे प्रवासी होते हे नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे। यामध्ये 2 जण जे आहेत ते ठार झालेले आहेत। त्यामध्ये भूषण वाळेकर यांचं वय 33 वर्ष आणि आयन सात्रज वय 14 हे दोघं जे आहेत ते मयत झालेले आहेत, तर 4 जण जखमी झालेले आहेत। जखमींना नजीकच्या तांबे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। एकंदरीत जर बघितलं तर ज्यावेळेस ही कार जी आहे ती ट्रकला धडकली त्यानंतर जे प्रवासी होते समोरचं आपण ड्रायव्हिंग सीटवरचं दृश्य बघू शकतो, एकदम भीषण असा हा अपघात आहे, म्हणजे डोळ्यांनी बघवत नाही अशी ही चित्रे आहेत। त्यामुळे नाशिक पुणे हायवे जो आहे हा आता मृत्यूचा सापळा बनला आहे। मोठ्या प्रमाणात अपघात जे आहेत या महामार्गावर घडत आहे, त्यामुळे कुठेतरी महामार्गावरील जी काळजी आहे, दिशादर्शक फलक असतील किंवा डिवायडर असेल, या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। अगदी धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर किती भीषण अपघात आहे हे दृश्यांवरूनच आपण अंदाज लावू शकतो।